मित्रांनो, आज आपण दर्शन घेणार आहोत ते संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव अशी देवी जी दशभुजा असलेली देवी आहे, म्हणजे 10 हात असलेली ही देवी. या देवीचं दर्शन घेणार आहोत आणि देवीचा एक वेगळ्या प्रकारे नवस फेडला जातो. तो नवस कसा फेडला जातो हे सुद्धा बघणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजची ही आपली कोकण सफारी. कोकणातील कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य अशा डोंगराच्या कुशीत वसलेलं चेनवन गाव आणि या चेनवन गावचं सुप्रसिद्ध असं श्री क्षेत्र माऊली मंदिर. माता होऊनी जगताची, सावली तुझ्या पदराची, काळजी तुला लेकराची, खडो सेवा तव चरणाची. सभा मंडपातील दुसऱ्या प्रवेशद्वाराने मंदिरात प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारालगतच आपल्याला एक घुमटी दिसते. जशी शिवमंदिरासमोर नंदीची मूर्ती, तशीच माऊली आई समोर असलेली माऊली आईच्या पूर्वजांची घुमटी. ह्या घुमटीमधील माऊली आईंच्या पूर्वजांचं दर्शन घेऊन मागे वळल्यावर साधेपणाचंच जपलेलं लाकडांचं विशिष्ट रचना करून रचलेलं रंगरंगोटी केलेल्या दगडी खांबावर विराजमान झालेला भव्य दिव्य बघतच राहावा असा सभामंडप आपल्याला दिसतो. सभामंडप न्याहाळत आपली पावले गर्भमंडपाच्या दिशेने पडू लागतात आणि आपल्या डाव्या बाजूला दृष्टिक्षेपास पडतात त्या असंख्य वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू. ह्या वस्तूबद्दल आपण पुढे पुजारी काकांकडून अधिक माहिती घेणारच आहोत. मग आपली पावले वळतात ती गर्भमंडपाच्या पायऱ्यावरून देवीच्या दशभुजा रूपात असलेल्या मूर्तीच्या दर्शनाकडे. जसजसे आपण पुढे चालू लागतो तसे आपल्या कानावर पडतात ते पुजारी काकांकडून भक्तांच्या नवस फेडण्याच्या गाऱ्हाण्याचे स्वर. गाऱ्हाण्याचे स्वर आणि भक्तांचा राबता यातून वाट काढत आपण देवीच्या मूर्तीसमोर जाऊन पोचतो. दशभुजा स्वरूपातील विविध आयुध असलेली काळ्या पाषाणातील देवीचं हे रूप पाहून आपोआपच आपले कर जोडून आपण देवीसमोर नतमस्तक होऊन जातो. मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला पूजा अर्चा करण्याचं सामान, इथे विविध दुकानं आहेत, तिथून तुम्ही ते पूजा अर्चेचं सामान इथून खरेदी करून मंदिरात घेऊन जाऊ शकता. म्हणजे आपल्याला इथे सगळं ओटीपासून सर्व सामान या मंदिराच्या परिसरात आपल्याला मिळतं. मंदिरात जाण्यासाठी प्रामुख्याने 2 प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी हा पहिला मुख्य प्रवेशद्वार. ह्या प्रवेशद्वाराने आत प्रवेश करून मंदिराबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत या मंदिराचे विश्वस्त श्रीयुत नारायण शृंगारे. तर त्यांच्याकडून आपण या मंदिराबद्दल, मंदिरात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाबद्दल आणि या मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर, तुमचं कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. कोकणची सफारी या यूट्यूबवर आपण जे काम करता त्याचं खरंच उल्लेखनीय असं काम आहे आपलं. आपलंही मी आमच्या या माऊली मंदिरामध्ये सहर्ष स्वागत करतो. आमच्या या माऊली मंदिराचा जर विचार करायला गेलात तर खूप जुनं हेमांडपंथी असं मंदिर बांधलेलं आहे. ह्या मंदिराचा जो प्रवेशद्वाराचा भाग जो त्यामुळे तुम्ही प्रवेश केला ह्या ठिकाणी 1904 सालामध्ये हा सभामंडप बांधला गेला. त्याच्या पूर्वीपासून इथून प्रवेशद्वार होता हा. त्यामुळे हा प्रवेशद्वार खरा, तो तिथून येणारा प्रवेशद्वार हा तुमच्या सभामंडपाप्रमाणे येणार. समोर मंदिरात आल्यानंतर जी डाव्या साईडला जी तुम्हाला हे छोटंसं मंदिर दिसतं ते मंदिर म्हणजे माईचा पूर्वज म्हणून म्हणतात त्या मंदिराला. माऊलीचा जो पूर्वज म्हणून म्हणतात ना, तो पूर्वजाचं जे ठिकाण आहे त्याला माऊलीचा पूर्वज म्हणून म्हणतात. पाठीमागे बसलेली माऊलीच्या उजव्या साईडला गणपतीचं देवस्थान आहे, म्हणजे गणपतीची मूर्ती आहे. आणि माऊलीला 2 साईडला 2 ह्याच्या मूर्ती आहेत, म्हणजे ज्यावर असतात ना जे म्हणजे हे तकवालदार आहे. आणि बाकी सांगायचं गेलं तर माऊलीच्या मंदिराच्या पाठीमागे एक आमचा चाळा आहे. त्या माऊलीचा म्हणजे पूर्वपरंपरा असा उत्सव म्हणायला गेला तर नवरात्रोत्सव आणि गोंधळ. त्याचबरोबर या समोर जिथे आपण मगाशी दुकानाची जागा दाखवली त्याच्या पाठीमागे माऊलीचा घोरी
म्हणजे त्यामध्ये इंगळं उडवण्याची वगैरे अशी जी एक परंपरा आहे ती होती. पण आता कालांतराने काय आलं, त्याला आम्हाला जे भोरी हा समाज आहे, म्हणजे ज्या बाहुलीची वगैरे खेळ करायची त्यातली माणसं आता मिळणं कमी झाल्यामुळे तो उत्सव सध्या थंड पडला. कारण त्यासाठी लागणारी जी काही म्हणजे हे कारागीर आहेत किंवा त्याच्यात म्हणजे पूर्वी असं म्हणायचं की त्या आधी त्या जेव्हा घोरी पोहायचं त्या घोरीपाला तिथे म्हणजे त्या टायमाचा पूर्वी ज्याच्यात बघायला गेलं मागासवर्गीय समाजाचा व्यक्ती तिथे संपूर्ण तो कार्यक्रम राबवायचा. त्या पुऱ्या माऊलीच्या ह्याच्यामध्ये उत्सवामध्ये एक असं महत्त्वाचं हे होतं की त्याच्यामध्ये जो काही गाणं म्हणा किंवा काय म्हणा हे सगळं ते करायचे मागासवर्गीय समाजाचे. आता त्या लोकांनी काम करणं सोडलं, त्याचबरोबर घोरी समाजाने काम करणं सोडलं, म्हणून तो उत्सव थंड पडला. सध्या शांत आहे. आता सध्या आपण माऊलीचा गोंधळ आणि माऊलीचा नवरात्रोत्सव, त्याचप्रमाणे मार्च महिन्यामध्ये आपली जी चैत्र द्वादशी म्हणतात ना, त्या दिवशी आपल्याकडे माऊलीचा वाढदिवस होतो. त्या वाढदिवसाला जवळजवळ नाही म्हटलं तरी 20 ते 25,000 लोकांची अलोट अशी गर्दी असते, जी संपूर्ण म्हणजे एक 12 ते 1 या वेळेमध्ये महाप्रसाद वगैरे असल्यामुळे त्या याच्यामध्ये, आणि नंतर पुरा दिवसभर लाखोची लोकांची म्हणजे वस्ती चांगल्यापैकी जत्रा मोठी होते. त्याचबरोबर या माऊलीला जर कोणाला काही नवस करायचं तर तो नवस लाकडात, त्याचबरोबर नारळ खणामध्ये दिला जातो. बाकी आमच्या माऊलीकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक समाधान मिळतं. सकाळ संध्याकाळ जर तुम्ही बघितलं तर किमान नाही म्हटलं तरी 150 भाविक माऊलीच्या मंदिरामध्ये रोज येतात. आणि ही आमच्या माऊलीचे मोठं हे बघायला सड्यावरची माऊली नवसाला पावणारी म्हणून या माऊलीला म्हटलं जातं. चेंदवनची माऊली, सड्यावरची माऊली या नावाने माऊलीची पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेरही प्रतिष्ठा आहे, तिला मान आहे. मी जी माहिती दिली त्याबद्दल कोकणची सफारीकडून खूप धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी काका आहेत, तर त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, तुमचं कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, मी निलेश कृष्णप्रभ, राहणार चेंदवन, आणि आपण या श्रीदेवी माऊलीच्या मंदिरापर्यंत आपण काही माऊलीची माहिती गोळा करण्याच्या उद्देशानं किंवा श्रीदेवी माऊलीचं एक नाव नव्हती ऐकून आता इथपर्यंत आपण पोचला आहात, त्याबद्दल मी माझ्या गावाच्या वतीनं तसेच श्रीदेवी माऊली श्रीदेव पाताळेश्वर वगैरे स्थानिक सल्लागार उपसमिती चेंदवन यांच्या वतीनं तुम्हा सर्वांचे आभार मानतो. बरोबरच एक नवसाला पावणारी अशी ती आई माऊली आहे. ही देवी दशभुजा देवी आहे. लाकडी स्वरूपात या ठिकाणी बरेचसे काही नवसिक भाग बनवले जातात. जसे काही अडीअडचणी असतात तशा रीतीने लाकडी स्वरूपाची काही प्रतिकृती दिली जाते. म्हणजे पुरुषाची पूर्ण बाहुली, स्त्रीची पूर्ण बाहुली, वास्तूचं काम होत नसेल तर लाकडी स्वरूपाची वास्तू, एखाद्या अपत्याला दाम्पत्याला जर का अपत्य नसेल तर त्या ठिकाणी एक लाकडी बाळपाळा दिला जातो. किंवा इतर जे काय असेल कान दुखणं, हात दुखणं, पाय डोळे असे काही इतर दुखापत काही झालेली असेल अवयवाला, तर तशा प्रकारचे काही अवयवसुद्धा त्या ठिकाणी दिले जातात. आणि आई माऊलीचा अवतार प्राप्ती दिन म्हणून एक दिवस साजरा केला जातो. एक उत्सव फाल्गुन शुद्ध एकादशी आणि द्वादशी या 2 दिवशी हा उत्सव मोठ्या थाटात भाविक भक्तांच्या सहकार्यातून या ठिकाणी साजरा केला जातो. जवळजवळ लाखो भाविक या 2 दिवसात आई माऊलीचं दर्शन घेतात. आणि आई माऊली ही दशभुजा देवी आहे. अशी देवी तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात मिळणार नाही. आता मला सांगा की इथे मी आता बघितल्या काही गाडीच्या प्रतिमा आहेत, घराच्या प्रतिमा आहेत, तर तो नवससुद्धा घराचा जसा असतो तसा नवस करायचा असतो. कोणाचं गाडीचं काम होत नसेल, एखाद्याला गाडी घ्यायची इच्छा आहे पण बाबा काहीतरी अडीअडचणी येत आहेत, आपल्या गाडीचं काम होत नाही, तर लाकडी गाडी दिली जाते. बरोबर, ती 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, 3 व्हीलर असो, जशा प्रकारची असेल ती तशी प्रतिकृती द्यावी लागते. बरं, हे मंदिर किती पुरातन आहे? पुरातन म्हणजे 20 सन पूर्वीचं आहे. पैमाणप्रती प्रकारातलं हे मंदिर आहे. बरोबर ना? 10 हात असलेलं दशभुजा असलेली ही देवी हे स्वयंभू आहे की स्वयंभू आहे? आता आपल्याला ते दशभुजा त्याच्या दिसत नाही आहेत कारण वस्त्राधारण धारण केल्यामुळे, परंतु जर मला त्याचा फोटो मिळाला तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत या दशभुजा अवतारातील देवीचं दर्शन तुम्हाला नक्कीच घडवेन. तर तुम्ही ही जी माहिती आम्हाला आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, या माऊली मंदिराची
प्रचिती एवढी आहे की दूरदूरपर्यंत त्याची ख्याती असल्यामुळे बरेच दूरदूरवरून भाविक इथे माऊली आईच्या दर्शनासाठी येत असतात. तर इथे आता आपल्या या मंदिरात गुहागर तालुक्यातून काही भक्त मंडळी इथे आली आहेत, शिर्के, चव्हाण आणि मोरे कुटुंबीय. तर त्यांना या मंदिराबद्दल माऊली आईची जी कृपादृष्टी जी भक्तांवरती होते किंवा जी नवसाला पावते, तर आपल्या काही मनोकामना घेऊन ही मंडळी इथे आली आहेत. तर त्यांना त्यांच्या मित्रांकडून या देवीबद्दल माहिती मिळाली होती. तर काय सांगाल तुम्ही, कसं काय इथे येणे केलं? ॲक्च्युली कसं माहिती काय, मी माझ्या मित्राचंच गाव हे हां, शेंदवड. अच्छा. आम्ही तेव्हापासून येत होतो. तर हां. कधी कधी वर्ष 2 वर्षातून इकडे येतो आणि खरंच नवसाला पावणारी देवी आहे. आम्ही जेव्हा पण इकडे जर कुडाळमध्ये आलो तर नक्कीच इथे येऊन दर्शन करून जातो. आणि कोकणात अशी फारच कमी मंदिरं अशी राहिली आहेत जी त्यांचं प्राचीनता जपून ठेवलेली आहे. तर चेनवन गावाने हे आपलं प्राचीन पण या मंदिराचं खूप जपून ठेवलं. संपूर्ण लाकडी परिसरातील हे मंदिर तुम्ही इथे बघू शकता. लाकडी काम याच्यावरती आहे, छप्पर किंवा कौलारू मंदिर. त्याच्यामुळे मंदिराच्या आतमध्ये सुद्धा एकदम खूप प्रसन्न वाटतंय. खूप इथे प्रसन्न वाटतं. बरं. आणि इथला परिसर वगैरे तुम्हाला इथला कसं? परिसर एकदम छान आहे. गाव सगळी आजूबाजूची गाव आहेत, चेंदवन आहे किंवा खवटी आहे. खूप छान छान गाव आहेत, बघण्यासारखं खूप आहे इकडे. आणि परिसर बोलला तर इथे बघूया, बीचेस पण खूप आहेत जिथे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या फॅमिलीबरोबर वीकेंड एन्जॉय करू शकता. तर तुम्हा सर्वांचे कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलकडून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, इथे बरेच नारळ वाहिलेले तुम्हाला दिसत असतील. तर हा मंदिराच्या इथे असलेला, मंदिराच्या पाठीमागे असलेला हा चाळा आहे. इथे विविध मंदिराचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम इथे होत असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त हे मंदिर आणि या देवीची प्रचिती शेअर करा, जेणेकरून कोकणातील अशा विविध गोष्टी किंवा अपरिचित गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत होईल. आणि तुमच्याही गावी काही अशा गोष्टी असतील तर आम्हाला स्क्रीनवरती येणाऱ्या ईमेल ID वरती किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की संपर्क करा.